सप्तक या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच नर्मदा परिक्रमेचे माझे भाग संपले आणि मला पण एक रिकामपण आलं की रोज तुमच्याशी त्या निमित्ताने माझा संवाद होत होता. भलेही डायरेक्ट नसला तरी तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत होत्या आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं असं आलं की "अरेच्चा, उद्यापासून आम्हाला ऐकायला काही नसणार आहे, रिकामपण येणार आहे." आणि मला पण ती भावना होतीच. तर त्यामुळे मला असं वाटलं की एक नवीन सेगमेंट आपण सुरू करावं. तर त्यानिमित्ताने मी गीतसप्तक हे नवीन सेगमेंट सुरू करत आहे. तर गीतसप्तक या सेगमेंटमध्ये काय असणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या भावविश्वामध्ये अशी काही गाणी असतात की जी आपल्याशी आपल्या वैयक्तिक असे संदर्भ त्याला जोडले गेलेले असतात आणि त्यामुळे प्रत्येकच गाणं प्रत्येकालाच आवडेल असं नाही. एखादं खास गाणं असं असतं की त्याच्याशी माझे वैयक्तिक भावसंदर्भ जोडले गेलेले असल्यामुळे ते गाणं माझ्यासाठी खास असतं. मग त्याच्यानंतर त्याची चाल किंवा गायलंय कुणी किंवा संगीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामुळे आवडणारं गाणं हा भाग वेगळा असतो, की जे खूप लोकप्रिय आहे, त्याची चाल आवडते, त्याचं संगीत चांगलं आहे, त्याचा गायक-गायिका चांगले आहेत. अशा तर गोष्टी असतातच. पण त्याही पलीकडे काही गाणी जी अशी असतात ना, की जी आपल्या आयुष्याशी निगडीत असतात आणि त्या गाण्याला आपले वैयक्तिक असे भावसंदर्भ जोडले गेलेले असतात आणि मग ही गाणी जी आहेत माझ्या भावविश्वाशी जी जोडली गेलेली आहेत किंवा जी गाणी मला खूप अगदी आवडतात मनापासून आणि ती गाणी का आवडतात तर त्याला काहीतरी माझी वैयक्तिक कारणं आहेत किंवा एखादं गाणं असंही आहे की मला आवडतं. तर ह्या सगळ्या गाण्यांच्या संदर्भात तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मी गीतसप्तकमधून येणार आहे आणि गीतसप्तकचा आज पहिला भाग मी सादर करणार आहे. तर पहिल्या भागामध्येच मी माझ्या बाबांच्या आवडीचं गाणं घेऊन आले आहे. आता हेच गाणं मी पहिल्या भागात का घेऊन आले त्यालाही काही कारण आहे. हा पितृपक्ष चालू आहे, पक्ष पंधरवडा चालू आहे आणि माझ्या बाबांची तिथी असते चतुर्थी आणि माझ्या सासऱ्यांची तिथी असते सप्तमी. ह्या निमित्ताने पक्ष म्हणजे तिथी दोन्ही असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये खूप आमची सगळ्यांचीच अ, ती धावपळ असते. पण ह्या निमित्ताने आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करत असतो आणि ते स्मरण करत असताना मला असं वाटलं की अ, ते विधी करावेत, नाही करावेत, त्याच्यावर विश्वास असतो, नाही असतो, हा भाग अलहिदा. हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण कालच माझ्या पाहण्यात एक व्हिडिओ असा आला की त्यांनी पितृपक्षामध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांचं स्मरण जरूर करावं असं सांगितलेलं होतं. तर मला असं वाटलं की मी तर पक्ष केलेला आहे, पण स्मरण करण्यासाठी मी जे गीतसप्तक हे सेगमेंट करणार आहे, तर त्याच्या पहिल्या भागामध्ये मी माझ्या बाबांचं स्मरण करावं, हेही एक प्रकारचं त्यांना आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे. माझे बाबा नाही आहेत आता, तर त्यांच्या संदर्भातलं हे गीत असल्यामुळे त्या बाबतीत मी जरा खूप जास्त हळवी आहे. तर त्या गाण्यासंदर्भात तुमच्याशी बोलावं म्हणून ह्या गाण्याची मी पहिली निवड केली, की त्यांचं स्मरण या निमित्ताने मी करते आहे. एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है, उजड़ा हुआ गुलशन है, रोता हुआ माली है. खूप जुनं गाणं आहे. ह्या फक्त गाण्याच्या ओळी नाही आहेत. तर माझ्यासाठी हे गाणं म्हणजे माझ्या पुढच्या आयुष्यासाठी आठवणींची एक शिदोरी आहे. आता काही गाणी ही तुमच्या हृदयाच्या अतिशय जवळची असतात. तुमचं अवघं भावविश्व त्या गाण्यात सामावलेलं असतं. पण हे गाणं माझ्यासाठी माझे बाबा आहेत. डॉक्टर असणारे माझे बाबा लिव्हर कॅन्सरसारख्या राक्षसी रोगाशी झगडत होते. काही वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. हो, गोष्टच म्हणायला हवं कारण गोष्टीतच जाऊन बसलेत आता माझे बाबा. दिवाळी होती. 15 दिवस अन्नाचा कणही त्यांनी घेतलेला नव्हता. डॉक्टर होते माझे बाबा आणि त्यामुळे त्यांना जर आपण जेवलो तर आपल्याला काय त्रास होऊ शकतो ह्या सगळ्या परिणामांची जाणीव असल्यामुळे त्यांनी 15 दिवस पोटात अन्नाचा कणही घेतलेला नव्हता. शेवटची इच्छा होती त्यांची आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्या भावंडांना म्हणजे आम्ही 4 जण बहीण-भाऊ आम्हाला तर बोलवलंच.
पण त्यांच्या बहीण भावंडांनाही त्यांनी बोलवलं. सगळ्यांना सगळेजण जमले. परिस्थितीची जाणीव तर सगळ्यांना होतीच. पण तरीही त्यांच्यासमोर कुणीही तसं, तेच स्वतः इतके खंबीर होते, त्यांनी तसं अजिबात कोणालाही जाणवू दिलेलं नाही. सगळेजण हसत होते. दिवाळी असल्यामुळे तो एक ते वातावरणामधला ताण कमी करण्याचा प्रयत्न सगळ्यांचा होता. गप्पा मारत होते. आता आम्ही सगळेजण एकत्र जमलो, फॅमिली गेट टुगेदर म्हटलं की सगळ्यांचे आवाज चांगले आहेत, सगळ्यांना गाण्याचं अंग आहे, ऐकण्याची जाण आहे. त्याच्यामुळे आणि गेट टुगेदर घरातले असले की सगळेजण गाणी म्हणा, गणी म्हणा असं आग्रह सुरू होतो. आधी भावाने गाणं म्हटलं, पण माझ्या धाकट्या भावाचा आवाज चांगला आहे, तर त्याला सगळ्यांनी आग्रह केला, "तू म्हण रे, तू म्हण रे." त्याने म्हटलं, पण ते त्याने म्हणजे घशात आवंढा कसंबसं म्हटलं, त्याने ते कसंबसं पूर्ण केलं. आणि त्याच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्यांच्याच होत्या, त्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. मग मला आग्रह झाला. कितीही ठरवलं तरी मी स्वतःला नाही आवरू शकले आणि सगळ्यांची अवस्था थोड्याफार फरकाने माझ्यासारखीच होती. बाबांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, "ती नाही म्हणू शकणार, रडकी आहे ती." मला ते नेहमी म्हणायचे, "एवढं रडत जाऊ नकोस गं, रडकी आहे ती, ती नाही म्हणू शकणार, मीच म्हणतो," म्हणाले. माझे बाबांचा आवाज खूप सुंदर होता. त्यांना खूप छान गाण्याची जाण होती. ते शिकलेले नव्हते, पण ते मुळातच कलाकार माणूस होते. त्यांना चित्राचं अंग होतं, गाण्याचं अंग होतं. आणि इतके खराब तब्येत असताना ते छान पांढरा स्वच्छ नेहरू शर्ट, पायजमा घालून बसलेले होते. सगळे भावंड आजूबाजूला गोळा झालेले आणि त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली, "एक वो भी दिवाली थी." कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कोणीच स्वतःला आवरू शकलो नाहीत. त्याचा अर्थ जो होता तो असा होता, की माझी बाग इतके दिवस मी जीवापाड जपली, पण आता माळी म्हणून मी काहीच करू शकणार नाहीये आणि ही माझी बाग आता उजडणार आहे. हा माळी रडण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. बाहर तो उजाला है मगर दिल में अंधेरा, समझो ना इसे रात ये है गम का सवेरा. क्या दीप जलाए हम तकदीर ही काली है. म्हणजे ह्या शब्दांमध्ये ना ते त्यांच्याशी इतकं निगडीत होतं, की जणू ते सांगत होते की हे मी जरी चाललेलो असलो तरी हे मला जे होणारं दुःख आहे, हे आता गम का सवेरा आहे. म्हणजे आता हे संपणार आहे, इथे दुःख संपणार आहे. आणि खूप आपल्याला वाटतं आपण किती दीप लावले तरीसुद्धा काय करणार, तकदीर जर काळी आहे, तकदीर ही काली है, तर कितीही दिवे लावले तरी त्याचा उजेड आता आयुष्यात पसरणार नाही आहे. आज दिवाळी म्हणून दिव्यांची रोषणाई आहे बाहेर, पण मला विचाराल तर हृदयी अंधार आहे सगळा. पण मुलांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपण सगळे प्रयत्न केले, हा शेवट नाही आहे. मला मुक्ती मिळणार आहे. माझ्या शारीरिक दुःखाचा हा अंत आहे. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कितीही आशेचे दीप लावले तरी नशीब आता साथ देणार नाही आहे. ऐसे ना कभी दीप किसी दिल का बुझा हो, मैं तो वो मुसाफिर हूँ जो रास्ते में लुटा हो. ए मौत तू ही आजा, दिल तेरा सवाली है. माझ्यासारखी अवस्था कोणाचीही न हो. भरल्या घरातून मध्येच संसारातून अर्धवट कोणालाही जायला लागू नये. हे मृत्यू तुझीच वाट पाहत आहे आता. तू ये आणि हा सगळा त्रास संपव. हा जो गाण्याचा मतितार्थ होता आणि त्यांच्या भावना, तो इतक्या चपखल होता की म्हणजे त्यांनी ते इतकं मुळात त्यांचं ते आवडतं गाणं होतं. राज कपूर हा त्यांचा आवडता नट होता आणि हे गाणं त्यांनी कॉलेजमध्ये असताना त्यांच्या गॅदरिंगला गायलेलं होतं. नागपूरला ते शिकायला होते, मेडिकल कॉलेजला, आणि त्या गॅदरिंगला त्यांनी हे गाणं गायलेलं होतं आणि आत्ताही ते तेच गाणं गात होते. हे गाणं त्यांनी एक शब्दही न चुकता म्हटलं. त्यांची जी अवस्था होती त्या अवस्थेत त्यांनी गाणं म्हणणं हीच खूप मोठी गोष्ट होती. पण त्यांनी एक शब्दही इकडचा तिकडे चुकवला नाही, ना चाल चुकली. मी हे गाणं सिनेमात पाहिलेलं नाही. मी सिनेमा नजरांना पाहिलेला नाही आहे चित्रपट. पण राज कपूरच्या तोंडी हे गाणं आहे. पण माझ्या बाबांच्या तोंडी मात्र मी हे खूप वेळेस गाणं ऐकलं. पण त्या दिवशी ते गाणं जसं भासलं, दिसलं, समजलं. मी मध्ये एकदा सांगितलं होतं की समजणं आणि उमजणं ह्यातला फरक. तर मला ते गाणं उमजलेलं होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांना देवाज्ञा झाली.
त्या दिवशी त्यांचं गाणं रेकॉर्ड करून घ्यावं याचं भान कोणाकडेच नव्हतं, कारण त्या मनस्थितीतच कोणी नव्हतं. काही काही क्षण असे रेकॉर्ड केलेलं जरी नसलं ना, तरी माझ्या मेंदूमध्ये आणि हृदयामध्ये इतकं ते फिट आहे गाणं, की मी तो क्षण विसरू शकत नाही. गीतसप्तकच्या निमित्ताने आज हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. अजून एक संयोग असा आहे, की राज कपूर आणि माझे बाबा ह्यांच्यामध्ये खूप साम्य होतं. त्यांचे दोघांचेही फोटो मी सुरुवातीला दिलेला आहे आणि त्यांचा जो मृत्यू होता, त्यांनी गायलेलं जे गाणं होतं, त्याच्यामुळे मला काही ओळी ज्या माझ्या डोक्यात आल्या त्या अशा, की एखादं गाणं गुणगुणता यावं सहज. सहजता फार महत्त्वाची असते. ज्या सहजतेने त्यांनी गाणं म्हणलं, की एखादं गाणं गुणगुणता यावं सहज, एखाद्यावर प्रेम करता यावं सहज. कसल्याही अपेक्षाशिवाय प्रेम करणं फार अवघड आहे. म्हणून एखाद्यावर प्रेम करता यावं सहज, एखाद्यावर विश्वास टाकता यावा सहज, वागण्यात सरळपणा यावा सहज, एखाद्याला माफ करता यावं तेही सहज, जगणंही सोपं व्हावं अगदी सहज आणि मरण यावं तेही अगदी सहजच, जसं माझ्या बाबांना आलं. हे गीतसप्तकच्या निमित्ताने मी तुमच्याशी हे शेअर केलं. पुन्हा दुसरा भाग घेऊन येईल, दुसरं गाणं घेऊन येईल. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल, मी माझ्या बाबांचं स्मरण केलं तसं ह्या पक्षमासाच्या निमित्ताने तुम्ही पण तुमच्या पूर्वजांचं नक्की स्मरण करा. विधी केला म्हणजे स्मरण केलं असं नाही, पण स्मरण करणं, त्यांच्या बाबतीत कृतज्ञ असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेच आज मी ह्या भागाच्या निमित्ताने केलेलं आहे. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि गीतसप्तकचा नवीन भाग पाहण्यासाठी पुन्हा या. धन्यवाद.